पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक समस्या जाणून घेत योग्य कारवाई करण्याचे आश्वासित केले होते। तसेच शिरूरचे डीवायएसपी प्रशांत ढोले यांच्याकडेही नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार आता शिरूरमध्ये कारवाया सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी 15 वाहनांवर कारवाया करण्यात आल्या असून आतापर्यंत 3 दिवसात सुमारे 62 वाहने व वाहन चालकांवर कारवाया करत सुमारे 70,000 रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली। स्वतः डीवायएसपी प्रशांत ढोले यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे संबंधित अल्पवयीन मुलांना बिगर लायसन्स वाहन चालवण्याचे धोके व होणारे वाईट परिणाम याची जाणीव करून देत समुपदेशन केले। तसेच पुन्हा असा प्रकार केल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाया करणार असल्याचेही स्पष्ट केले। या कारवायांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया। कामाला सुरुवात केलेली आहे। आपलं जे पथक आहे ते पाठवलेलं आहे। सोबत बीट मार्शल आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून शहरामध्ये बस स्टँडला आणि शाळा कॉलेज या ठिकाणी ते भेट देण्यासाठी सांगितलेलं आहे। आपल्याला प्रत्यक्ष पोलिसिंग दिसेल रोडवरती भविष्यामध्ये। आजपासून किंवा आल्यापासूनच सुरुवात केलेली आहे। मी स्वतः फील्डवर उतरून त्याच्यामध्ये सहभाग घेईन। शिरूरच्या मोटारींवरती ब्लॅक फिल्मिंग आहे 50% पेक्षा आणि नंबर पण नसतात आणि त्याच्यावर आता कारवाई सुरू करण्यात येईल की ज्या विदाउट नंबर प्लेट आहे आणि एकदम डार्क फिल्म आहे, ज्या नियमानुसार आहे ते चालतील, पण एकदमच डार्क आहे आणि नंबर प्लेट नाही, त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली। काही बोगस गाड्यांमध्ये तर प्रेस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार असे पण बोर्ड आहेत। ते खात्री केली जाईल की आहे काय विषय तो, आणि जर तसं आढळून आलं तर ते संबंधित कारवाई केली जाईल। आपल्याला मी आवाहन करेन की आपल्या मुलांना जे 18 वर्षाच्या खालील आहे त्यांनी आपली वाहने देऊ नये, की त्यांच्याकडून अपघात होऊ शकतो किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो, आणि जर त्यांच्यावर कारवाई दिली तर त्यांचं भविष्यात नुकसान होऊ शकतं। म्हणून आपण आपल्या लहान मुलांना वाहनं कोणत्याही प्रकारे देऊ नये, आणि त्याचबरोबर जे काय असतील वाहतुकीचे नियम ते सर्वांनी पाळावे, म्हणजे कुणाला काही अडचण येणार नाही। माननीय पोलीस निरीक्षक केंजळे साहेब यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिरूर शहरामध्ये जे अल्पवयीन मुले आहेत, जे शाळेमध्ये येताना त्यांच्या पालकाकडून गाड्या घेऊन येतात, त्यांच्याकडे लायसन नाही, तसेच गाड्यांवर फॅन्सी नेमप्लेट आहे, बऱ्याच गाड्यांवर नेमप्लेटच नाही आहेत, आणि मॉडिफिकेशन केलेले बुलेट आहेत की जिचे मोठमोठे फटाक्याचे आवाज वगैरे करत आहेत, काही 4 व्हीलर आहेत की ज्यांच्या पूर्ण ब्लॅक काच आहेत। तर अशा गाड्यांवर आजपासून आम्ही कारवाईला सुरुवात केली आहे। सुरुवातीला कारवाई दंडात्मक स्वरूपात होईल, पाल्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ही कारवाई 1, 2 दिवस 3 दिवस आम्ही त्यांच्या पालकांनाही समजून सांगू, आणि जर याच्यातून सुधारणा झाली नाही तर पाल्यांवर तसेच संबंधित वाहन चालकावर कायदेशीरप्रमाणे गुन्हे दाखल। साधारणपणे किती कारवाई झाली सर आता? आज सकाळपासून आपण 15 गाड्यांवर, 2 व्हीलर गाड्यांवर 15 गाड्यांवर कारवाई केलेली आहे, तसेच 2 4 व्हीलर गाड्यांवर आपण कारवाई करत आहोत।